देवव्रता, शाल्वाचा वर तो कधी करणार? वत्सा, या राजमुकुटाचा भार आता माझ्याही मस्तकाला सोसेनासा झाला. या राजप्रसादाच्या कारागृहातून माझी मुक्तता तो कधी करणार? महाराज आपण काय बोलताय? महाराजांची परिस्थिती ठीक दिसत नाही. चंडोला मग इतके दिवस ही गोष्ट माझ्या कानावर का लागली? वैद्यराजाला बोलावून महाराजाच्या तब्येतीची परीक्षा केली का? औषधोपचाराची योजना? देवव्रता, मला काही देखील झालं. महाराज, आपण काही झालं नाही म्हणतो, पण आपल्या मनातल्या वेदना आपल्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. काहीतरी तर मग आपला हा असा मान वेश का? अरे, माणसाचं मन ही एक मोठी विचित्र वस्तू आहे. सुखाच्या पुष्कराशीवर या मनाला ठेवलं तरी क्षुद्र काटे त्याला सरतात. वत्सा, तुझी आई, माझी प्रिय पत्नी गंगा एक टप्प्यावर माझ्या संगे सुखाचा संसार करून एक दिवस वचनभंगाचं भंग करून मला सोडून ती निघून गेली. तिच्या वियोगाचं दुःख माझं मलाच भोगावं लागलं. हा, म्हणजे मी पुन्हा विवाहाला उत्सुक आहे असं तू मानू? आपल्या या संदिग्ध उत्तरानं मला काहीही समजेन असं झालं. आपल्या मनातली व्यथा स्पष्ट शब्दात मला सांगा. ते शक्य नाही, कारण कोणाही पित्याला आपल्या पुत्रापाशी प्रकट करता येऊ नये असंच ते शक्य. प्रार्थनातले बोध अखेर माझे मलाच भोगले पाहिजे. कुणाही पित्याला पुत्राजवळ प्रकट करता येऊ दे असं शक्य. आज ग्रहात सारच काही सुरळीत चाललेले आहे असं दिसत. तू महाराजांच्या बापू मागला आणि त्यांना अंतःपुरात घेऊन गेली. जशी आपल्या चंद्रलाल, तू महाराजांच्या सहवासात अष्टोक राहत. महाराजांच्या दुःखाचं कारण तुला नक्की माहीत असलं पाहिजे. तितकी आपल्याला तितकीच मला. महाराजांच्या मनात दुसऱ्या विवाहाचे विचार बोलतायत असं सरळ सरळ स्पष्ट सांगणार. असं पित्याला पुत्राजवळ सरळ सरळ कसं सांगता येईल? सुभाष, तुला जे काही माहीत आहे ते सगळं स्पष्ट स्पष्ट सांग. नाही तर या मफत कोपेश देवव्रताशी गाठ आहे. युवराज असे कोपायमान होऊ नका. महाराजाचे चित्त एकीकडे म्हणजे एकीकडे म्हणजे कुठं, केव्हा, कधी, कोण? सांगतो, सर्व सांगतो. सरळ सांग, स्पष्ट सांग. महाराजाचं मन त्या दिवस कन्या ती गंगा किनाऱ्यावरची कोळ्याची पोत. चंडोला तू माझ्या विद्याविषयी असत्य भाषण करतो आहे. युवराज क्षमा करा. महाराजांनी तिला मागणी देखील घातली होती. हो, महाराजांनी तिला विवाहासाठी? हो, खरं सांग, खोटं वाटल्यास सुळी दडवा. पण तिची अट मान्य न झाल्याने. कोणती अट? कोण? सांगतो पण युवराज, मला अभय द्या. कोणती अट? तिने काय सांगितलं ते सांगतो. आपल्या पोटी जन्माला येणाऱ्या पुत्राला गादी मिळावी असा हट्ट धरला तिने. माझ्याशी असत्य भाषण करण्याची तुझी हिंमत नाही, पण तुझी वाणी खोटी ठरते तर मला फार समाधान वाटतं. माझं तेवढं भागही संपुष्टात आलं. युवराज पदाची मला पण सवयेश्वराचं पिशाच हसत थै हिरवीत थै थ्या आता माझ्या पुढे नाचायला लागली. जा चंडूलाल, जा, तुला अभय आहे.
देवव्रताला आता पुणे भिण्याचं कारण नाही. देवव्रताच्या शस्त्राची सगळी धारच आज उद्धट झाली आहे. कुणाही त्याला त्राजवळ बोलून अठरा वर्षाचं कडकडीत वैराग निकळणार हेच ते शापित शरीर. गंगेसारख्या तेजस्वी स्त्रीने संसार केल्याची सार संपले. आई आई गंगाबाई, तुझ्या सारख्या तेजस्वीचे पाय ह्या राजप्रसादाला लागणार असते तर हा देवव्रत बालकाच्या पावलाने तुझ्या स्वागतासाठी धावत आला असता. ती 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 धीवर कन्या माझी माता नाही, नाही, नाही. सम्राट शंतनू एका धीवर कन्येच्या पायाशी. युवराजांचे क्षमा. प्रियदर्शना, प्रियदर्शना, ती वेळेवर आलीस. अरे महाराजाच्या दुःखाचं दुखण्याचं कारण सांग. काय काय सांगता का युवराज? महाराजाच्या विवाहाची तयारी करा. वधूची निवड निश्चित झाली. आता लग्नाच्या वाटाघाटीसाठी आपल्याला गंगा किनारी दासराजाच्या कुठे जायला हवं. बोल, किती निघाली? पण युवराज, सम्राटांचा विवाह? छे छे. प्रियदर्शना, यात आश्चर्य वाटण्यासारखं काय? ह्या दिवसात महाराजाची दशा काय झाली आहे हे पाहिजे आहे. आता त्यांच्या विवाहाचा पुढाकार बराच वेगाने होता. पण पण युवराज, ती ती धीवर कन्या पराशराच्या. तोंड बंद कर. ती आता माझी माता होणार. स्त्रियांच्या अप्रोच त्यांच्या चारित्र्यावर बोलणं हे देवव्रताचं ब्रीत. पण युवराज, हा, जिथं शब्द पांगळे होता तिथं देवव्रत फक्त कृतीनच बोलतो. आधी कथा करा. वा, नटली आहेस एखाद्या राजाच्या राणीसारखी. राजाची राणी तर मी होणारच आहे. नुसत्या वल्गना. बघा बघा तुम्ही झाला उतावळे, पण मला पुष्कळ दिला. आजच्या कोजागिरीच्या उत्सवाला सम्राट कुळाघरात येतात नाही मी ते पहा. सम्राट आमच्या कोजागिरीच्या उत्सवासाठी? हो, त्यांना कुठून वार्ता असणार आमच्या कोजागिरीच्या उत्सवाची? अशा वार्ता याचा त्याला नेमक्या समजतात. आज सम्राट खचित येणार. सत्यवती, आज सम्राट भेटल्यावर तू त्यांना सांगणार आहेस नाही का? त्यांना सांगणार आहे मी त्यांचे शब्द. त्यांचे शब्द? हो. कोणते शब्द? केव्हाचे शब्द? एका सायंकाळी नदी किनारी एका राजाला भेटली एक वनमाला. घर राहणार एकाकी संचार करणाऱ्या त्या वनमालेला राजानं विचारलं,
तुमच्या भेटीसाठी तुषार कंधेला सम्राट शंतनू महाराजांना मागणी घालायला मी तुझ्या दारी आलो. सम्राटाची शिष्टाई फसली म्हणून पित्यासाठी मागणी घालायला पुत्राला पाठवलं वाटतं. पाठवला नाही, पुत्र आपण होता. योग्यच आहे. ज्याला त्याला आपल्या हितसंबंधाची काळजी असायची ती. कुरुवंशातील राजपुत्राला स्वतःचं हित, प्रजाजनाचं हित, दैत्यांचं हित. असं मग या सत्यवतीच्या पायापाशी प्रजाजनाचं कोणतंही गुंतलंय बाई. देवी, एका थोर सर्वज्ञ राजाचं चित्त आपल्या काही गुंतलंय. असं म्हणजे थोर धर्मज्ञ राजाला देखील कुणाच्या तरी पायात गुंतून पडण्यासारखं सामान्यासारखं चित्त असतं म्हणायचं. दैव दुर्विलास. देवी, नियतीच्या शापाकडून सम्राट सुद्धा होऊ शकत नाही. पण युवराजालाही चित्त आहे आणि आजचे युवराज उद्याचे सम्राट बनणार आहेत नाही का. उद्याच्या उदरात काय दडलं आहे हे कोण जाणे. पण आम्हाला स्वतःचं चित्त असलं तर आम्ही त्या चित्ताचे दास आहोत, स्वामी आहोत. असं मग या बिचाऱ्या दासीकडून जितेंद्रिय देवव्रतांची काय अपेक्षा आहे. माझ्या पित्याची विनंती मानून आपण ती स्वीकारावी हे मी सांगतो. सत्यवती अद्याप कुणाची माता झालेली नाही. हो, लौकिक अर्थानं खरंच. तर मग कुरुवंशाची भाग्यविधात्री होण्याकरता आपण स्वीकारच पाहिजे. माझ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय कुरुवंशाची भाग्यविधात्री होण्याची देखील माझी मुळीच इच्छा नाही. तेवढ्या एकाच अटीवर आपलं मन होत नाही तर मी प्रतिज्ञेवर सांगतो की आपल्या पोटी जन्म घेणारा बाळ आमचा राजा हो. युवराज युवराज हे आपलं मत समजायचं की सत्यवतीला दिलेला शब्द मानायचा. देवव्रताच्या तोंडून उच्चारलेला प्रत्येक शब्द हा देवव्रताचा निर्धार असतो. माझा पुत्रा राज्याचा स्वामी होणार म्हणतात. मग युवराज आपली जागा कुठं आणि कोणती. वाटल्यास मी राज सोडून निघून जाईल. आणि स्वतंत्र सार्वभौम सत्ता संपादन करीत असत ना. युवराज, ही सत्यवती व्यवहाराला इतकी मुळी भाबडी राहिली असं समजू नका. आपल्या मनात जे आलं आहे ते स्वप्नात देखील मी मला माझ्या मनात आलं. आपली इच्छा असेल तर मी वान पुष्टाश्रम देखील घेणार. छे छे, युवराजांचं बळ, त्यांचा पराक्रम, त्यांची उमेद रानावनात खर्ची पडावी अशी कोण इच्छा करेल. युवराज, आपण हस्तिनापुरातच राहिलं पाहिजे आणि राजगृहातच नांदलं पाहिजे. केवळ एक राजपुत्र म्हणून गादीचे सेवक म्हणून, या राज्याचे सामंत म्हणून. ह्याच पटीवर आपलं समाधान होणार असेल तर ह्या राज्याचा सामंत म्हणून हयात बसण्यात हा देवव्रत धन्यता मानतो. माझ्या मनातली एक चिंता मी बोलून दाखवते. आपल्या पुत्रपौत्राने भविष्यकाळी गादीची अभिलाषा धरून माझ्या पुत्रपौत्राशी युद्ध आरंभलं तर युवराज, आपण ते कसं निवडणार आहात. मी कुणाच्या जन्मालाच कारण झालो नाही तर माझ्या पुत्रपौत्राविषयी काळजी करायचं काहीच कारण नाही. देवी, शिवा, त्या गंगाबाईला साक्ष ठेवून मी अशी प्रतिज्ञा करतो की आजन्म मी अखंड ब्रह्मचारी आपल्या उमलत्या यवनाचं केवळ एका शब्दानं निर्माण केलं. युवराज, परिस्थिती बदलली की माणसंही बदलतात आणि उरतात केवळ शब्द. परिस्थिती बदलली तरी हा देवव्रत कधीही बदलणार. एक वेळ सूर्य आपलं तेज आहे, चंद्र शीतलता सोडली, काळही उलट्या गतीनं झाली, पण हा देवव्रत शेवटपर्यंत आपण बोललेल्या शब्दाचा मंदिर आहे. या इतक्या निकटवर्तीयासमोर आपण प्रतिज्ञा उच्चारली म्हणून आपल्या शब्दावर मी विश्वास ठेवते आणि पुत्र म्हणून तुझा स्वीकार करते. दादा, सत्यवती विवाहाला सिद्ध आहे म्हणून सम्राटांना संदेश पाठवा. धन्य धन्य युवराज, मी धन्य झालो.
माते हा तुझ्या पुत्राला आशीर्वाद आहे. चिरंजीव माते, आजपासून मी युवराजपासून पुढं जन्माला येणाऱ्या माझ्या लाडक्या भावाकरता हा मी राजमुकुट तुझ्या स्वाधीन करतो. आकाश उसळलं आणि सागर म्हणून मातीवर राज करण्यात काय जा जा देवता, मी स्वतःच्या हाताने तुला गंगार्पण केलं. ज्या कर्तव्य कठोरतेला गंगाबाईला 7 पुत्रांनी त्यात विष्णुपणानं हा विश्व उमलत्या देवदत्ताच्या उमलत्या मनाला आणि यवनाला गंगेच्या प्रवाहात सोडून दिला. देव भक्त संपला. आज गंगा किनारी त्याची उत्तर क्रिया आहे पार पडली. आता राहिलो आहे मी भीष्म, अष्टवसूंपैकी अखेरचा वसू, बुडत्या आकाशाची शेवटची आशा. सम्राट शंतनूलाही ते शिवधनुष्य पेललं नाही, ते सर्वस्व पणाला लावून आता ह्या भीष्माला उतरलं पाहिजे. सर्वस्व पणाला सर्व संग परित्याग करून आता या भीष्माला काढलं पाहिजे. पांढऱ्या केसाची लाज राखण्याकरता आता भीष्माला वृद्ध झालं पाहिजे. आई गंगाबाई, मला बळ दे, माझा अहंकार जळू दे, माझा क्रोध गळू दे. तुझ्या मायेत मला भिजून लिहू दे. आकाशाला अंत नाही, क्षितिजाला सीमा नाही आणि बाणकाच्या मूर्खपणाला तर मर्यादाच नाही. या कुरुवंशाच्या कुलदीपकाची सगळी थरार उतरली. आम्ही सामान्य माणसे जे काही रंगढंग करायचो ते तरुणपणी उरकून घेतो आणि म्हातारपणी देवपूजेला लागतो. पण या कुरुवंशातील राजांचे आणि राजकुमारांचे नेमके उलट. भर यौवनात ही मंडळी रणांगणावर तरी धडपडतात, काहीतरी लाभ धरून परमार्थाच्या तरी नादी लागतात. पण मस्तकावर रुपेरी पताका फडकल्या की यांची चुळबुळ 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 सुरू झाली. या मुलाचं लक्षण मला काही इथे दिसत नाही. विष्णुराजाचाही अलीकडे महाराजांना धाक उडलेला दिसत नाही. विष्णू राजकन्या अंबा, अंबिका आणि अंबालिका यांना घेऊन आपण हस्तिनापुराच्या वेशीपर्यंत येऊन पोहोचलो असा निरोप दूताकरवी भीष्मानं पाठवला आहे. निर्लज्जपणाची तर हद्द झाली. विचित्र वीर्याला समजली का ही वार्ता? त्याचा काय विचार आहे? विचार करण्याच्या अवस्थेत तरी तो आहे का? राजपदाची तरी त्याला परवा आहे कुठं? कुठे माझा जुनी चित्रांगण आणि कुठे हा विलासी विचित्र वीर्य? आज माझं चित्रांगण असता तर कोणती आकांक्षा धरून 2 तपापूर्वी या राजगृहात मी पाय ठेवला आणि कोणतं भवितव्य माझ्या वाट्याला वाढून आलं. केवळ मुलाच्या पायात माझी आशा गुंतली होती. एक तर गेला, दुसऱ्याची ही अवस्था. खरोखर दादा, हे आयुष्य म्हणजे सुखदुःखाच्या भोवऱ्यात असहायतेने गरगरणाऱ्या माणसाची केविलवाणी धडपड आहे.
सीमेला पाठवण्याचा तुझा निश्चय असेल तर खुशाल पाठव. पण यापुढे जे जे घडेल त्या सगळ्या परिणामांचा तू एकट्या तू धनी असेल हे मात्र विसरू नको. दादा, अंतपुरात चला. अंबिका आणि अंबालिका यांना पंख फुटायच्या आत त्यांचा विवाह विधी उरकून टाकलाच पाहिजे. महाराज आपले उपकार मी जन्मोजन्मी विसरणार. जागले खुशाल जा. शाल्वाला प्रसन्न कर आणि त्याच्याशी सुखाला संसार कर. हे दशरा राज सिद्धार्थ चल राजकुमारी. हे वृद्ध कपी, हे राजश्री, हे ब्रह्मर्षी, तू धर्मज्ञ आहेस, तू सत्य संग आहेस, तू प्रतिज्ञाबद्ध विश्व आहेस. देवव्रता, देवव्रता, भीष्मानं वेढलेल्या देवव्रता, खरं सांग, खरं सांग. अरे शाल्वाच्या भाग्याचा तुला देवा तर वाटायला लागला नाही. गंगाबाई, मला बळ दे, मला बळ दे, माझा अहंकार गळू दे, माझा क्रोध झळू दे. केस पिकले तसं मन पिकू दे, मन पिकू दे. सम्राट विचित्रवीर्याचं निधन झाल्यापासून या राजप्रासादाला अगदी स्मशानाची कळा आली. आता खेद करून काय उपयोग. आता खेद करून तरी काय उपयोग. राज्यक्षम्याची भावना झालेल्या माणसाला बायको म्हणजे कुपत्य असे इकडे राजवाईने संत करून सांगत होते. पण त्यांचं ऐकणार कोण. स्वर्गाच्या निम्म्या पायऱ्या चढून गेलेल्या सम्राटाच्या गळ्यात एकाऐवजी 2 राण्या बांधल्या. तो तरी आपलं मन आवरून आवरून किती आवरणार. शेवटची वेळ जवळ आली तेव्हा या राजवैद्याला बोला, त्या राजवैद्याला बोला. पात्रा दे, काडी दे, दगड धोंडे. जाऊ द्या झाला. तर पूर्वीचा प्रसंग परत येण्यापूर्वी आपण आपलं गाव हटावं हे बरं. अरे बापरे, आता काय. अरे बापरे, हे 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 विश्वराज झाले की. चंडोला झालाच. हो, गावी मुला माणसात जाऊन राहावं म्हणतो. राजमातेची अनुज्ञा घेतली मी. तुझंही योग्य झालं. सम्राट निवडतोय. आता राजग्रहात तुझ्यासाठी योग्यच काम उरलं. मुला माणसाला भेटायची तुलाही इच्छा व्हायची. तुझंही बरोबरच आहे. तुझ्या प्रयाणाची सगळी सिद्धता झाली का. तुझं मानधन तुला मिळालं का. होय महाराज. तुझं दैव बरंच फुगलेलं दिसतंय. ही सारी सम्राटांची कृपा. जा सुखात राहा. चंडोल गेला. उद्या तीव्रही जाणार. मी मात्र निष्पर्ण रुजलो आहे या राजग्रहाच्या वेशी. या राजग्रहात माझी मुळं खोलवर रुजली आहे. पण मला कळलं नाही. राज्य व्यवहाराला मन जोडलं.
कुरुवंशाचे सगळे आघात मी डोळ्याने न्या. पदोपदी आकाशातून फुटून पडणारा धुवा धुवाना न्या. तरी पण भीष्मा, तुला मुक्तता ना. मन म्हणत तीर्थक्षेत्र पाहावी, गंगातीरी तपस्या करावी, कैलासाच्या पायथ्याशी जाऊन या जीवनाची यात्रा संपवावी. पण दैव बोलतो, अरे भीष्मा, जातोस कुठं? अरे हे अखेरचे खेळ तुला अजून खेळले पाहिजे. ह्या अखेरच्या तीर्थक्षेत्रात ते फार दूर आहे. आत्ताच कुठे पहिली पिढी संपली, दुसरी तर अजून उदरातच यायची आहे. तरी देखील भीष्मा, ह्या मृत्यूलोकाच्या वेतीमध्ये गंगाबाईचं तीर्थ होतं. आकाशाच्या दात्यावर माणूस माणूस म्हणताना त्याची सुंदर मुक्ती घडविण्याचा तुला अखेरचा खेळ खेळलाच पाहिजे. मला देवव्रता म्हणून हाक मारलीस. मला हा एकदम काहीची आठवण झाली. माझ्या गंगा माईनं तुला हाक घातली असावी. मला देवव्रता म्हणून हाक मारण्याची आजच तुला इच्छा का झाली? माझा विचित्र विनय गेला त्याच वेळी माझ्या दृष्टीतला भीष्मही मावळला. आता तू मला दिसतो आहे देवव्रत, गंगा माईचा तसा माझाही पुत्र देवव्रत. तो देवव्रत कधीच संपला. देवव्रतानं जेव्हा प्रतिज्ञा उच्चारली तेव्हा तोच देवव्रत गंगातरी जळून असला. आता बोलो आहे मी भीष्म, प्रतिज्ञा पालन करणारा भीष्म. पण देवव्रता, माझ्या इच्छेसाठी माझ्या शब्दाला मान देऊन तू प्रतिज्ञा उच्चारली हे तर खरं ना? माते, तुझी इच्छा, तुझा शब्द हे केवळ निमित्त होते.
तर मग देवव्रता, आता माझ्या इच्छेसाठी तू हस्तिनापुराचा स्वीकार कर. माझ्या शब्दाला मान देऊन तू विवाहबद्ध हो आणि या कुरुवंशाला वारस दे. का देवव्रता, तू हसलास का? तू हसलास यात नवल ते काय? या सत्यवतीकडे पाहून कुणीही हसावं अशीच तिची जीवन कहाणी घडली आहे. छे माते, हा भीष्म तुला हसला ना? तो हसला आपल्या दैवगती. मला शरण आणण्यासाठी दुर्दैवाच्या खात्यातले सगळे बाण माझ्यावर रोखलेले गोथड झाले. म्हणून दैवानं शेवटचं तुझं अस्त्र माझ्या प्रतितेवर. मी हसलो ते देवाच्या ह्या केविळवाण्या गडबडीत. माते, मला क्षमा कर. हा भीष्म ह्या जन्मी स्वतः उच्चारलेला शब्दाचा बंदी आहे. तर मग देवव्रता, तुझी माता म्हणून मी तुला मागते. माझ्या स्नुषा विचित्र वीर्याच्या भार्या अंबिका आणि अंबालिका पुत्रोत्व आहे. वंशवृद्धीसाठी त्यांची पुत्र कामना तृप्त करणे हा तुझा धर्म आहे. उदरवेळेत ब्रह्मचर्योपासनाचे व्रत घेतलेल्या भीष्माला हा देवधर्मही प्रयोग केला. देवव्रता, माझं मागणं हे माझ्या सुखासाठी नाही, तुझ्या प्रतिज्ञा सुखासाठी नाही. अरे कुरुवंश अस्तंगत होण्याच्या वाटेवर आहे. म्हणून की सत्यवती तुझी प्रार्थना करते. देवव्रता, कुरुवंशाच्या भवितव्यापेक्षा का तुझी प्रार्थना श्रेष्ठ आहे? माते, त्याविषयी माझ्या मनात कोणीच संदेह नाही. संदेह नाही. देवव्रता, माते, एका भीष्मानं नकार दिला म्हणून कुरुवंशाचं भवितव्य काही बदलणार नाही. पण भीष्माच्या पतनानं मात्र माणसाचं सत्व खचित बिघडेल. देवव्रता, माते, मला सांग, जिथं पराशर लटपटला, जिथं शंतनू तळमळला, तिथं भीष्म देखील उन्मळला. तर ह्या जगात स्त्रीनं थोडा पुरुषाकडे विश्वास नव्हता. पराशराच्या प्रणयिनीची, शंतनूच्या अर्धांगीची आणि ह्या देवव्रताच्या मातेची श्रद्धा जीवनावर श्रेष्ठ आहे असं त्या भीष्माला. प्रियदर्शना, तू अंबेला शार्वाकडे पोचवलीस ना? अंबे, तू इथं? शार्वानं माझा धक्का केला. त्यानं मला परत पाठवलं. छे, शक्य नाही. मी शस्त्रबलावर शार्वाला तुझ्याशी लग्न करायला भाग पाडला. महाराज, झालं घडलं याचा मला खेद नाही. शार्वाच मला म्हणाला, जा, मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही. ज्यानं तुला स्वयंवरात जिंकलं त्या भीष्माशीच विवाह कर. अशक्य, सर्वथा अशक्य. शक्य का म्हणून? धर्माच्या भंगना करणाऱ्या भीष्माला धर्माचं पालन हे केलंच पाहिजे. स्वयंवरात धरण केलेल्या कन्येचं स्वतः पाणी ग्रहण करावं असा धर्म सांगतो. भीष्माचं वर्तन धर्माच्या चौकटीत बसत नसेल तर धर्माची चौकट बदलेल, पण विश्व बदलणार नाही. महाराज, हा हट्ट, हा दुराग्रह कशासाठी? अंबे, महाराज, आपण धर्मच थोर मनाचे वीर पुरुष आहात. स्वयंवरात मला जिंकून आपण माझे स्वामी झाला. महाराज, मी आपल्या पाया पडते, पदर पसरते, भिक्षा मागते. महाराज, माझा स्वीकार. उठ अंबे. वेडे मुली, ते शक्य असतं तर त्यासाठी भीष्मापुढे पदर पसरण्याची आणि भीक मागायची काय गरज? अंबे, अगं तुझ्या तेजानं देव देखील दिसतील.
मग भीष्म तुझ्याकडं नतमस्तक झाला त्याचा नवलती का? पण भीष्म ह्या जन्मात बोलल्या शब्दाचा बंदी आहे. दुर्दैवाच्या चक्रीवर सापडता क्षणी काय ही तुझी अवस्था झाली भीष्मा? दुर्दैवाच्या चक्रीव्यूहात माझे पाय फसले असते तरी माझं मस्तक अजून स्थिर आहे. सुंब जळला तरी पीळ जात नाही असं म्हणतात ते खोटं नाही. भीष्मा, अंबीशी विवाह करण्यातच अंबीशी विवाह कर आणि संस्कारी हो. प्राप्त परिस्थितीत तुला दुसरा कोणता धर्मच उरला नाही. मात्र भीष्माचं वर्तन धर्माच्या चौकटीत असेल तर धर्माची चौकट बदल, पण भीष्म बदलणार नाही. महाराज हा हट्ट हा दुराग्रह कशासाठी? भीष्मा, अरे तुझ्या प्रतिज्ञाभंगाने कल्पांतर होणार नाही. महाराज, आपल्या दुराग्रहात न्याय नाही, नीती नाही आणि धर्म तर नाहीच नाही. प्रिय दशला, तू देखील तर मग भीष्माभोवताचं सर्व सुजन पालटलं आहे म्हणा. अंबे, केवळ दुराग्रहानं भीष्म आपल्या प्रतिज्ञेला चिकटून राहिला नाही किंवा मोक्ष प्राप्तीसाठी तो रामावरून पळालेला नाही. भीष्म एखाद्या गर्भिणीसारखा घट्ट पाळं इथं राहून स्वतःच्या सत्वावर माणसाला घडवीत उभा आहे. माते, मला सांग, विश्वाच्या प्रतिज्ञेचा भंग होईल त्या दिवशी साधू संकाला आणि सदाचरणाला संधी साधूपणा पलीकडे दुसरा काही अर्थ तरी उरेल का? प्रिय दर्शना, अरे भीष्म हीच सत्यवतीची श्रद्धा आणि भीष्म हा अंबेचा मान. ह्या जगात भीष्माची मान मुळे तर कुणाची मान टाळली? प्रणयाचं माझं सुंदर संसाराबद्दलची माझी सगळी अभिलाषा आपल्या एका कठोर नकारानं भस्मसात झाली. मला ना माहेर ना सासर अशी मी निर्वासित, केवळ दुर्लक्षापासून मला वाचवण्यासाठी तरी आपण माझा स्वीकार करा अशी मी विनंती करते. महाराज, अंबे, जे कालत्रही शक्य नाही त्याकरता तू असा हट्ट का धरतेस? एवढी एक गोष्ट सोडून तू दुसरं पाहिजे ते म्हण, ते मी तुला आनंदानं देईन. दुसरं काही मागायचं तर ते तुझ्यासारख्या कर्मदरिद्रापाशी कशाला मागू? मागायचं तर उमेसारखी घडतं तपश्चर्या मी करेन. तुझ्यापेक्षाही उग्र व्रत आचरेन आणि महादेवाला प्रसन्न करून एकादशी पाप मानिनीचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या भीष्मा, अरे तुझा सूड घेण्यासाठी मी प्रणयिनीसारखी आतुर झाले आहे. दे मला तुझा पराभव. भेकडा शांगाला जसा विराट करून तू पळायला लावलास तसा माझ्या रथातून जीव घेऊन पळताना तुला कधी पाहिल असं मला झालं आहे. दे मला तुझं मरण. मधोन्मत्ता रणांगणावर तू शरपंजरी पडावास आणि स्वतःच्या डोळ्या देखत तुला गुरुवंशाचा झालेला क्षय तू पाहावास असे डोहाळे मला लागले आहे. दे मला तुझा कुलक्षय. तथास्तु अंबे, तथास्तु. जे तुझ्या हक्काचं आहे ते भीष्म तुला देऊ शकला नाही. जे देण्यात देवव्रताला सार्थक वाटलं असतं तेही भीष्म तुला देऊ शकला नाही. पण अंबे, ह्या भीष्माकडे तुला घेण्यासाठी एकच गोष्ट आहे, भीष्माचा पराभव आणि भीष्माचा मृत्यू. या पृथ्वी तलावर मला जिंकण्यासारखा कुणीही नाही आणि मला जिंकल्याशिवाय मरणही येणार नाही. म्हणून अंबे, प्रत्येक आयुष्याचा शाप भोगणारा हा भीष्म तुला असा वर देतो की शिखंडीच्या रूपानं तुझा पुनर्जन्म होईल तेव्हा तुझ्याच हातानं हा भीष्म मृत्यू पत्करेल. नको नको, मला तुझा वर देखील नको. मला जे काही हवं असेल ते मी आत्मबळावर स्वतः मिळवू आणि ते या जन्मी शक्य नसेल तर अग्निकाष्ठ भक्षण करून माझ्या आयुष्याचा भीत शेवट करेल. पण भीष्मा, लक्षात ठेव, सुडाची पेटची चूड घेऊनच मी पुनर्जन्म घेईन. गंगापुत्रा, तुझ्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या या अंबेला विसरलास तरी तुझा जीव घेणाऱ्या शिखंडीचा
विद्येचा शाप घेतला, प्रियदर्शनाचा धिक्कार केला. माते, आता ह्या तुझ्या पुत्रावर तू कसल्या गुरुवचनाचा वर्षाव करणार आहे? देवव्रता, अंबेला तू आपला मृत्यू देखील दिलास. तिला सौभाग्य देऊ शकत नाही, तिला मृत्यूशिवाय दुसरं काय देणार? देवव्रता, तुझ्या तेजस्वी पुरुषार्थाचं रूप पाहून आज मी कृतार्थ झाले, पावन झाले. मला क्षमा कर, मला क्षमा कर. पुरुष म्हणजे मूर्तिमंत स्वाद असं मांडणाऱ्या या सत्यवतीनं पराशराच्या अपराधाचं शासन तुला दिलं. तुझ्या पित्याचं मोहभ्रष्टाचं शासन तुला घ्यायला लावलं. देवव्रता, हे शासन, हे प्रायश्चित अपात्री अनार्य घडलं. मला क्षमा कर, मला क्षमा कर. उठ माते, शांत. विश्वानं आपल्या व्रताला कधीही शासन मानलं. आपली प्रतिज्ञा हे प्रायश्चित आहे असं भीष्माला कधीही वाटलं. जे अटळ होतं तेच घडलं. त्याबद्दल या भीष्माला ना खेद ना कर. मग क्षमा कुणी कुणाची आणि कशासाठी मागायची? भीष्मा, नात्यानं मी तुझी माता असली तरी खरोखरीच तू गंगापुत्र म्हणूनच शोभतो. वृत्तीनं आणि वर्तनानं तू तुझ्या मात्या पित्याचाच नव्हे तर या कुरुवंशाचा पितामह झाला आहे. पितामह, ही सत्यवती भोळी आहे, बाबडी आहे, दुबळी आहे. या कुरुवंशाचा कुलक्षय होईल अशी भीती तिला वाटते. माते, अशी भीती वाटण्याचं कारण काय? तुझ्या इच्छेशिवाय कुरुवंशाचं होणार नाही असा तुला वर मिळाला आहे. भीष्मा, पण ते आता कसं शक्य आहे? माते, तू वत्सल घराला हात का? कुरुवंशाची उन्नती करण्यासाठी तुझा एक तरी पुत्र खचित परत येईल. माझा पुत्र परत येईल का? विष्णू व्रतच नसेल तर त्याची वाणी कदापि खोटी ठरणार नाही. आई गंगामाई,